हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. अध्याय 11. आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी. येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि एरा ही रसा पांती करा जाहला मानू. अहो वधूवरांची ये मिळणी जैशी वराडिया लुगडी लेनी. तैसे देशीयेच्या सुखासनी मिरवले रस. परी शांतात भूत बरवे जे डोळियांच्या अंजुळी घ्यावेत. जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही. जैशी तेवी एक वळा रसी केला येथ. मिनले गंगे यमुनेचे ओघ. तैसे रसा जाहले प्रयाग म्हणून सुस्नात होत जगागवेत. माझी गीता सरस्वती गुप्ता आणि दोन्ही रसते ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिगता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझेणी केले. तीरे संस्कृताची गहणे तोडून मराठीया शब्द सोपाने. रचिली धर्मनिधाने श्रीनिवृत्ती देवे. म्हणून भलतेने येथ सद्भावे नाहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. ये तुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. हे असो ऐसे सावयव येथ सासिन्नले आथी रसभाव. तेथ श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. जेथ शांतात भूत रोकडे आणि एरा रसा पडप जोडे. हे अल्पची परी उघडे कैवल्येथ तो हा 11वा अध्यायो. जो देवाचा आपण पे विसवता ठावो. परी अर्जुन सदैवांचा रावो. जे येत ही पातला. येथ अर्जुनची काय म्हणो पातला. अजी आवडतया ही सुकाळू जाहला. जे गीतार्थू हा आला मराठीये. याची लागी माझे विनविले ऐकी. जे तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. तेवीची तुम्हा संताची ये सभे. ऐसी सलगी कीर करून लभे. परिमाणावे जी तुम्ही लोभे. अपत्या मज अहो पुंसा आपणची पडविजे. मग पढे तरी माथा तुकिजे. का करविलेनी चोजे न रिझे. बाळका माये तेवी मी जे बोले. ते प्रभू तुमचेची शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले. आपण देवा हे सारस्वताचे गोड. तुम्हीची लाविले की जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ सिंपुणी कीजे. मग हे रसभाव फुली फुलेल नाना अर्थ. फळ भारे फळा येईल तुमचे निधर्मे होईल सुरवाळू जगा. या बोला संत रिझले म्हणती तोषलोगा. भले केले आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. तव निवृत्ती दास म्हणे जी श्री कृष्णार्जुनाचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे. परी सांगवा तुम्ही. अहो राणी इंची या पाले खाईरा. नेवाणे करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षोहिणी. अकरा न जिनेची काय म्हणून समर्थ जे जे करी. ते न हो न ये अचराचरी. तुम्ही संत तया परी बोलवा माते. आता बोली जतसे ऐका. हा गीता भावनिका जो श्री वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बाप ग्रंथ गीता जो विधी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. तेथींचे गौरव कैसे वानावे. जे श्री शंभूची ये मती नागवे. ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले. मग ऐका तो किरीटी घालून विश्वरूपी दिठी. पहिली कैसी गोठी करिता जाहला हे सर्व ही सर्वेश्वरू. ऐसा प्रतिती गत जो पती करू. तो बाहेरी हुवावा गोचरू. लोचनांसी हे जीवा तुली चाड. परी देवासी सांगता सांगड. का जे विश्वरूप गुड कैसे निपुसावे. म्हणे मागा कवणी कही. जे पर्यंतेने पुसिले नाही. ते सहसा कैसे काही सांगा म्हणू. मी जरी सलगीचा सांगू तरी काय. आईसी हुणी अंतरंगू. परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. माझी आवडे तैसी सेवा जाहली. तरी काय होईल गरुडाची आये तुली. परी तोही हे बोली करीची ना. मी काय सनकादिकांहुनी जवळा. परी तयाही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा गोकुळींची या ऐसा. तया तेही लेंकुरपणे झकविले. एकाचे गर्भवास ही साहिले. परी विश्वरूप हे राहविले न दावीच कवणा. हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज. केवी उराउरी मज पुसो ये पा. आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील या विणे. सुख नोहेची परिजिने तेही विपाय. म्हणून आता पुसोळू माळसे. मग करू देवा आवडे तसे. येणे प्रवर्तला साधवसे पार्थू बोले. परी तेची ऐसेनी भावे. जे कादो उत्तरासवे. दावी विश्वरूप आगवे. झाडा देऊनी अहो वासरू देखील याची साठे. धेनू खडबडोनी मोहे उठी. मगस्तना
मुखाची हे भेटी काय पाना धरे. पहा पातया पांडवाचे निनावे, जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने तव जव पुसावे, तव साहिल काही. तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू. स्नेहा घातले आहे माझवन, ऐसी ये मिळवणी वेगळेपण उरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची या बोला सरीसा, देव विश्वरूप होईल पैसा. तोची पहिला प्रसंगो ऐसा ऐकिजे तरी. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसन्नितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. मग पार्थुदेवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले, जे न बोलणे कृपानिधे. जै महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादींची ठाये फिटती. ते जे देव होऊने ठाकिते, ते विसवणे शेषींचे. हो ते हृदयाची ये परीवरी, रोविले कृपणाची ये परी. शब्द ब्रह्माजही चोरी जयाची केली, ते तुम्ही आजी आपुले. मज पुढा हिये पोडिले, जया अध्यात्म ओवाळिले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिदली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझ पावणी कैचे. परी साचची महामोहाची ये पुरी, बुडाले या देखुनी सिसवरी. तू आपण पे घालुनी श्रीहरी, मग काढिले माते. एक तू वाचुनी काही विश्वी, तुझ याची भाषण आहे की. आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणू. मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू. आणि कौरवाते या स्वजनू आपुले म्हणे, याही वरी याते मी मारिण. म्हणे तेने पापे की रेगेन. ऐसे देखत होतो दुःस्वप्न तोचे वविला प्रभू. देवा गंधर्व नगरींची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाची आरती रोहिणी तिथ, जी किरडू तरी कापडाचे. परिलहरी येत होती या साचे. ऐसे वाया मरतया जीवाचे, श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेनता सिंह कुहा घालील देखुनी आता. ऐसा धरी जे ते अनंता राखिले माते. एरवी माझा तरी तुले वरी येथ निश्चय होता अवधारी. जे आताची सांता ही सागरी एकत्र मिळजे. हे जगचे आघवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे. परी झुंजणीनं घडावे गोत्र जेंशी मज. ऐसी अहंकाराची ये वाढे, मी आग्रह जळी दिदली होती बुडी. चांगची तू जवळा एरवी काढी कवणू माते. नाथिले आपण पाय एक मानिले, आणि नवतया नाममूत्र गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जो हरी, तैते देहासीचे भय अवधारी. आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट. दुराग्रह हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे. मग मोहार्न वग वाक्षे रिघोणी ठेला. तेथ तुझे निगोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे. हे दुसरे वराह होणे पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोले. परिपाचही पालव मोकलिले मज प्रती, ते काही नवचेची वाया. भले यश फावले देवराया, जे साध्यंत माया निरसिली माझी. आजी आनंद सरोवरींची कमळे, तैसे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची राऊळे. जया लागी करीती हा होतयाही आणि मोहाची भेटी. हे कायसी पाबळी गोठी, केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी. आणि मी तव दातारा ये कृपेची ये. रिघोनी गाभारा घेता आहे चारा ब्रह्मरसाचा, तेने माझा जी मोह जाये. येत विस्मो काही आहे तरी, उद्धरलो की तुझे पाये. शिवतले आहाती भवापेयो हि भूताना, श्रुतो विस्तर शोमया. तत्व कमलपत्राक्षे महात्म्यमपि चाव्ययम्. पै कमला येत डोळसा, सूर्यकोटी तेजसा. मिया तुझ पासुनी महेशा, परिसिले आजी. ये भूते जया परी होती, अथवा लयाहण जैसेनी जाती. ते मज पुढा पुढ प्रकृती विवंचली देवे. आणि प्रकृती किरवू गाणा दिदला, वरी पुरुषाचाही ठावो दाविला. जयाचा महिमा पांघरुणी जाहला धडवता वेदू. जी शब्दराशी वाढे जिये, का धर्मायशी या रत्ना ते विये. ते येथींचे प्रभेचे पाय ओळगे म्हणून, ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गे एक गम्य. जे स्वात्मानुभव रम्य, ते ये परी या परी दाविले. जैसा केरू फिटली आभाळी, दिठी रिगे सूर्यमंडळी. का हाते सारुणी बाबुळी जळ देखीजे, नातरी उकलतया सापाचे वेडे. जैसे चंदना खेव देणे घडे, अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता. तैसी प्रकृती हे आडव होती, ते देवेची सारुणी परवती. मग परतत्व माझे मती शेजार केले, म्हणून ये विशींचा मज देवा. भरवसा किर जाहला जीवा, परी आणिक एक हे वावपनला असे. तो भिडा जरी म्हणो राहो, तरी आणा कवणा पुसो जावो. काय तुझ वाचून ठावो जाणत आहो, आम्ही जळचरू जळाचा भारू. धरे बाळक स्तनपाणी उपरोधो करी, तरी तया जिनया श्रीहरी आन उपायो असे.
म्हणून भीड सांकडी न धरवे जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे तवर आहे म्हणितले देवे चाड सांगे एवम तद्य थात्य त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमेश्वर पुरुषोत्तम मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी ती या प्रतितीची दिठी निवाली माझी आता दयाचे संकल्पे हे लोकपरंपरा होय हारपेचा या ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी ते मुद्दल रूप तुझे जे तुनिये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे व्याजे घेऊ घेऊ येसी पै जळ शयनाची या अवगणिया कामस्य कुर्मय्या मिरवणिया खेळू सरलिया तू गणिया 60 जेथ उपनिषदे जे गाती योगी रधैरी गोणी पाहती तया ते सनकादिका आहाती पोटाळुनिया हे ऐसे आघाद जे तुझे विश्वरूप कानी ऐके ते देखावया चित्त माझे उताविळ देवा देवे फेडुनिया सांकड लोभे पुसली जरी चाड तरी हेची एकी वाड आरतीची मज तुझे विश्वरूप आघवे माझी दिठीसी गोचर हो आवे आईशी थोर आस जीवे बांधुनी आहे मन्यसे यदि तच्छक्यम मया दृष्टुमिति प्रभो योगेश्वर मतो ततो मे त्वं दर्शयात्मानं व्ययं पर्याणिक एक यथशारंगी तुझ विश्वरूपाने देखावया लागी पै योग्यता माझी अंगी असे की नाही हे आपले आपण मी नेने का नेने ते का नेनसी जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे आणि जी आरतीचे निपडे भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज आईशा सचाडपणाची ये भुली न सांभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बालकाची जाणे तया परी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे तरी ऐसी ते कृपा करा इरवी नव्हे ते नवे हे म्हणा अवधारा वाया पंचमाला पे बदिरा सुख केऊ ते देणे एरवी एकले ऐकले बापियाचे तृष्ये मिघ जगापुरते कायन वर्षे परी जहाली ही वृष्टी उपके जरी खडकी होय चकोरा चंद्रामृत फावले राण वाहुणी काय वारिले परी डोळ्यांविर पाहले वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी की राहा भरोसा काजे कडाडा आणि गहिंसा माझी नित्य नवा तुकी तुझे अवदार्य जाणव स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्यासे पवित्र जय वैर्यांही दिधले मोक्षु राध्यू किर होय परी तोही अपराधी तुझे पाय म्हणून दाडीसी तेत जाये पायी कुजैसा तुवा सनकादिकांचे निमाणे सायुज्य सौरसू दिधला पुतने जे विषाचे स्तन पाने मारू आली हा गा राजसूये यागाची या सभासदी देखदा त्रिभुवनाची मांदी कैसा शत अथा दुर्वाक्य शब्दींनी तेजिलासी अशी अपराधी अशी सुपाळा आपण पेठाव दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुव पदी चाड तो वना आला याची लागी जय बैसावे पितयाची अवसंगी की तो चंद्र सूर्या अधिकान परिस जगीश लाग्यू केला ऐसा वनवासी या सकळा देता एकची तू धसाळा पुत्राळविता जामिळा आपण पे देसी जेणे उरी हानी तलासी पांपरा तयाचा चरणू वाहासी दातारा जुनी वैरियांची या कलेवरा विसंबिना ऐसा अपकारिया तुझा उपकारू तू अपात्री ही परी उदारू दे दान म्हणून दारवू वंठे करू जाहलासी बळीचा तू ते आप आराधिनायके होती पुसा बोलावीत कौतुके तिये वैकुंठी तू वागणिके सुरवाडू केला ऐसी पाहुनी वाया निमिषे आपण पे देऊ लागली वाणी वसे तो तू का नारीसे मज लागी करीसे हा गा दुभत या चेणी पवाडे जे जगाचे फेडी साकडे तिये कामधेनुचे पाडे काय भूकेले ठाती म्हणून या मी याजे विनविले काही ते देवन दाखविती हे किरणाही परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूपाकडे ऐसे जरी जानसी हे माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पूर्वी देवा ऐसी ठाये ठावो विनंती जव करू सरला सुभद्रा पती तव तया षडगुण चक्रवर्ती साह वेचिना तो कृपा पियुष सजळू आणि येरू जवळा आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखुणी क्षरसागर उचंबळे तैसा दुने ही वरी प्रेमबळे उल्लसी तू जाहला मग तिये प्रसन्नते चेणी आटोपे गाजुनी म्हणितले सुकृपे
पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी एकची विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूप मया घवे करुणी घातले बाप उदार देव अपरिमितू याचक स्वेच्छा सदोदी तू असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले अहो शेषाचे ही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले लक्ष्मी ही राहविले जिव्हारजे ते आता प्रकुटुनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या आघादा पार्थाची या जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आघवे होय तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना अवघडिली योगवृद्धी परी हा हे देखेल की नाही ऐसी स्वेची न करी काही एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर श्री भगवान वाच पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रश नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृती निज अर्जुना तू एक दावा म्हणितले आणि तोची दावू तरी काय दाविले आता देखे आगवे भरले माझ्याची रूपी एके कृषे एके स्थुळे एके रस्वे एके विशाळे पृथ्वी तरे सरळे अप्रांते एके एके अनावरे प्रांजळे स व्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके एके घृणिते सावधे हसलगे एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके शांते सन्मंदे स्तब्धे एके सानंदे गर्जिते निशब्दे सौम्ये एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके विचित्र लयस्थे एके जनन लीला विलासे एके पालनशीले लालसे एके संहारके सावेशे साक्षीभूते एके एवं नानाविधे परिबहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे तेवींची एका ऐसे वर्णे ही नवे एके तातले 15.5 तैसी के कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जैसे सिंदुरे डवरले नभ एके सावियाची चुळुके जैसे ब्रह्मकटाह कचिले माणिकी एके अरुणोदया सारिके कुंकुम वर्णे एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्र नीळ सुनीळे एके रंजन वर्णे सकाळे रक्तवर्णे एके लसत कांचन सम पिवळी एके नवजलद श्यामळी एके चांपे गौरी केवळी हरिते एके तप्त तांबडी एके श्वेत चंद्र चोखडी ऐसी नाना वर्णी रूपडी देखे माझी हे जैसे कानन वर्ण तैसे आकृती ही अनारिसे पण लाजा कंदरपरी घाला शरण तैसी सुंदरे एके अतिलावण्य साकारे एके स्निग्ध वपु मनोहरे शृंगार स्त्रियेची भांडारे उघडली जैसी एके पिनावयव मांसाळे एके शुष्के अति विक्राळे एके हे दीर्घकंठे विताळे विकटे एक एवं नाना विधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती यांच्या एकेकी अंगाप्रती प्रांती देख पाजग पश्चादित्यानन्व सुरान रुद्रांश्विनो मरुतस्तथा बहुन्य दुष्टपूर्वाणे पश्चाश्चर्याने भारत जेथ उन्मिलन होत आहे दिठी तेथ पसरती आदित्याची या सृष्टी पुढती निमिलनी मिठी तेथ आहाती वदनींची या वाफे सवे होत ज्वाळामय आघवे जेथ पावखाधिक पावे समूह वसूंचा आणि भ्रुलतांचे शेवट कोपे मिळो पाहती एकवट तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे पैसोमतेचा ओलावा मितीने निजे अश्विनो देवा श्रोत्री होती पांडवा अनेक वायू या परी एकेकाची लीळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाही जया ते सांगावया वेद बोबडे पाहावया काळाचेही आयुष्य थोडे धात याही परीन सापडे ठाव जयांचा हे जया ते वेदत्रयी कधी नायके तिये ये प्रत्यक्ष देखे अनेके भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धी ये कस्तम जगत्कृष्णम पश्चाते सचराचरम मध्ये हे गुडाकेशे यच्चान्य दृष्टुमिच्छसी या मूर्तीची या किरीटी रोममुळी देखे पा सृष्टी सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे चंडवाताचेनी प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी
एक एकेकाची या प्रदेशी विश्वदेख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसे जरी देखावे वर्ते तरी ये विषयींचे काही येत सर्वथा साकडे नाही सुखे आवडे ते माझी आधी ही देखसी तू ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्य पूर्णे तव देखत आहे की नाही न म्हणे निवांतुची येरू येत का पहा उगला म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला तव आरतीचे लेणे लेईला तैसाचे आहे न तुमा शक्यसे दृष्टू मने नेव स्वचक्षुषा दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम मग म्हणे उत्कंठे ओहट न पडे अजूनी सुखाची सोय न सापडे परी दाविली ते पुढे नाकळीची यया हे बोलुनी देवो हासिले हासुनी देखनी या ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परिण देखसीच तू यया बोला येरे विचक्षणे म्हणितले हाजी कवणासी ते उणे तुम्ही बका करवी चांदणे चरवू पाम हा हो उठोणी या हरिसा आंधळी या धावू बैसा बहिरी या पुढे ऋषिकेशा गाणीव करा मकरंद कणाचा चारा आणता जाणता घालुनी दरदुरा वाया धाडा शारंधरा कोपा कवणा ज्यातेंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीची या वागा पेटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले मी कैसेनी देखे परी हे तुमचे उनेन बोलावे मीची साहे तेची बरवे येथ आती म्हणितले देवे मानू बापा साच विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो काय झाले न वाहता भुई पेरीजे तरी तो वेलू विलया जाईजे तरी आता माझे निजरूप देखिजे ते दृष्टी देवो तुझ मग तिया दृष्टी पांडवा मुचा ईश्वरी योगू आघवा देखुनी अनुभवा माझी वडा करी ऐसे तेने वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये बोलिले आराध्ये जगाचनी संजीवाची मुक्ता ततो राजन महायोगेश्वर हरी दर्शयामास पार्थाय परम रूपमैश्वरम भई कौरव कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती हे जे श्रिये हुनी त्रिजगती सदैव असे कवणी ना तरी कोणेचे वानावया लागी श्रुती वाचुनी दावा पाजगी ना सेवक पण तरी अंगी शेषाच्याची आधी आथी हा हो जया जणी सोसे शिनत आठई पहार योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे परी ते आगवेची एकीकडे ठेले सांपे कृष्ण सुख एकंदरे जाहले जिये दिवुनी जन्मले पांडव हे परी पाचाही अंतु अर्जुना श्रीकृष्ण सावियाची जाहला आधीना कामुक का जैसा अंगणा अपेता की जे पडविले पाखरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृग ही तैसा न चले कैसे दैव येत सुरवाडिले ते जाणून ये आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेनी हनलळे पाळीत असे हा कोपे की निवांतुस आहे हा रुसे तरी बुजावीत जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा एरवी विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले ते विषयोची वाणिता जाहले भाट ययाचे हा योगी यांचे समाधी धन के होऊनी ठेले पार्थादिन या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया ते विंची संजयो म्हणे काय सा विस्मयो येथे कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारी जय तया ऐसा भाग्योदय होय म्हणून तो देवांचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जवळ कसरे तव विद्येचे अंधारे जावोची लागे ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीकृष्णे मग दिव्य चक्षु प्रकाशू प्रगटला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला यया परी दाविता जाहला ऐश्वर्या बोले हे अवतार जे सकळ ते जिये समुद्रींचे का कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिसे जे अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पेसरी वैकुंठे दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती जे एक वेळ खादली होती माती ते कोपणिया हा दिव्य शोधा धरिला मग भेणे जैसे मुखे झाडा द्यावया चेनी मिसे चवदाही भुवने सावकाशी दाविली ना तरी मधुवणी ध्रुवासी केले जैसे कपोल शंके शिवतले आणि वेदांची यही मती ठेले ते लागला बोलो तैसा अनुग्रहो पैराव राया श्रीहरी केला धनंजय आता कवनेकडे ही माया ऐसी भाषणेनी चितो एक सरे ऐश्वर्य ते जे पाहले तया चमत्काराचे एकार्णव जाहले चित्त समाजी बुडवूनी गेले विस्मयाची या जैसा ब्रह्म पूर्णोदके पवे मार्कंडे एकाकी तैसा विश्वरूप कौतुके पार्थुलोळे म्हणे
केवडे गगन येथ होते, ते कवणे नेले पाके होते. ती चराचरे भूते काय जाहली, दिशांचे ठावई हरपले अधोर्ध्व काय नेनो जाहले. चेलिया स्वप्न जैसे गेले लोकाकार, नाना सूर्य तेज प्रतापे सच्चंद्र तारांगण जैसे लोपे. तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना, तेव्हा मनासी मनपनन स्फुरे. बुद्धी आपण पेन सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले. तेथ ताटस्थ्य पडले, टकासी टक लागले. जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता, तैसा विस्मितू पाहे कोडे. तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूपच हुकडे मांडोनी ठेले. जैसे वर्षा काळींचे मेघोडे, का महाप्रळयींचे तेज वाडे. तैसे आपणा विन कवनीकडे नेदीची उरो. प्रथम रूप स्वरूप समाधान, पाऊनी ठेला अर्जुन. सवेची उघडी लोचन, तव विश्वरूप देखे. इहिंची तेव्ही डोळा, पहावे विश्वरूप सकळा. तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भूत दर्शनम, अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम. मग तेथ सैंग देख वदने, जैसे रमानायकाची राजभुवने. नाना प्रकटली निधाने लावण्य स्त्रियेची, का की आनंदाची वने सासिन्नली. जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहरे देखली हरीची वक्त्रे तेने. तयाही माझी एकेके सावियाची भयानके, काळ रात्रीची कटके उठावली. जैसी की मृत्युसीची मुखे जाहली, हो काजे भयाची दुर्गे पन्नासिली. की महाकुंडे उघडली प्रळया नळाची, तैसी अद्भुते भयासुरे. तेथ वदने देखिली वीरे आणि असाधारणे. साळंकारे सौम्य बहुते, पै ज्ञानदृष्टीचे निअवलोके. परिवदनांचा शेवटून टके, मग लोचन ते कौतुके लागला पाहू. तव नाना वर्णे कमळवणे विकासिली, तैसे अर्जुने नेत्र देखिले पालिंगणे. आदित्यांची तेथेंची कृष्णमेघांची या दाटी, माझी कल्पांत विंजूंची या स्फुटी. तैसिया वन्नी पिंगळा दिठी भ्रूभंगातळी, हे ऐकेक ऐश्वर्य पाहता. ती एकेची रूपी पंडुसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग म्हणे चरण ते कवनेकडे, केऊ ते मुकुट के दोर्दंडे. ऐसी वाढविता ही कोडे जाड देखावयाची. तेथ भाग्यनिधी पार्था, का विफलत्व होईल मनोरथा. काय पिनाक पाणीची या भाता वायकांडी आहाती. ना तरी चतुराननाची वाचे, काय आहाती लटकी अक्षरांचे साचे. म्हणून साध्यंतपण अपरांचे देखिले तेणी, जयाची सोय वेदाना कळे. तयाचे सकळावय व एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्नाळंकारी मिरवित असे. परब्रह्म आपुलेनी अंगे ल्यावया आपणची जाहला अनेके. तिये लेनी मी सांगे काही सया सारिगी, जिये प्रभेची ये झळाळा. उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा. जेणे विश्व प्रगटे तो दिव्य तेज शृंगारू, कोणाची यमतीसे होय गोचरू. देव आपणे पेची लेईले, ऐसे विरू देखत असे. मग तेथेंची ज्ञानाची या डोळा, पाहात कर पल्लवा जव सरळा. तव तोडीत कल्पांतीची या ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकत देखे. आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार. आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. जयांची या किरणांचे निखरपणे, नक्षत्रांचे होत फुटाने. ते जे खिरडला वन्नी म्हणे समुद्री रिगो. मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले. तैसे अपार कर देखिले उदितायुधी, दिव्य माल्यांबरधरम दिव्यगंधानुलेपनम. सर्वाश्चर्यमयम देवमनंतम विश्वतोमुखम. की भेने तेथुनी काढिली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी. तव सुरतरूंची सृष्टी जयापासुनी का जाहली, जे महासिद्धींची मूळपीठे. शनली कमळा जेथ वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे तुरंबिली देखिली. मुकुटावरी स्तवक ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे स्वर्ग तेज सूर्य तेज वळिले, जैसे पंधरेने मेरुते मडिले. तैसे नितंबावरी गाडिले पितांबरू झळके. श्री महादेवो कापुरे ओटिला, का कैलासू पारजे डवरिला. नाना क्षीरोदके पांघरविला श्रीरार्णवो जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंथी घेवविली. तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेने,
जेणे स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदा घुमोडे जयाचे सौरभे जीवित जोडे वेदवतीये जयाचे निर्लेप अनुलेपू करे जे अनुगुही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवनवाणी ऐसी एक एक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे क्षोभा देवींची देवो बैसला की उभा की शयालू हे नयनवे बाहेर दिठी उघडोनी पाहे तव आघवे मूर्तिमय देखत आहे मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी आतुही तैसेची नाना अनावरे मुखे समोर देखे तया भेणे पाठी मोरा जव ठाके तव तया हिकडे श्रीमुखी खर चरण तैसेची अहो पाहता किर प्रतिभासे येथ नवलावू कायासे परे न पाहता ही दिसे चोजाईका कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तया ही सकट नारायणे व्यापुणी घेतले म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी पडिला ठाहे ठाव थडी ठाकी तव चमत्काराची आणखी महार नवी पडे ऐसा अर्जुन असाधारणे आपुलिया दर्शनाचे विंदाने गवळुनी घेतला ते अनंत रूपे तो विश्व तो मुख स्वभाव्याने तेची दावावया लागी पांडवे प्रार्थिला आता गवे होऊन ठेला आणि दीपिका सूर्य प्रगटे अथवा निमुटलिया देखावेची खुंटे तैसी दिठी नवे जे वैकुंठे दिदली आहे म्हणून किरीटीसी दोही परी ते देखणे देखे अंधारी हे संजयो हस्तिनापुरे सांगतसे राया म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना भारणी भरले विश्वतोमुख दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदी उत्थिता यदि भासदृशी सा स्याद भासस्तस्य महात्मन तिये अंगप्रभेचा देवा नवलावू काही सया ऐसा सांगाव कल्पांती कुची मिळावा द्वादशादित्यांचा होय तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जती काय की जेवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये आगवयाची विजूंचा मिळावा की जाणी प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणि जे तेवींची दशकू ही मिळविजे महातेजांचा तरी ती ये अंग प्रभेचेनी पाडे हे तेज काही होईल थोडे आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे ऐसे महात्मे या श्रीहरीचे सहज फाकतसे सर्वांगीचे तेज ते मुनिकृपाजी मज दृष्ट जाहले तत्रैकस्तम जगत्कृष्ण प्रभई भक्तमने कदा पश्य देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा आणि ते विश्वरूपी एकीकडे जगागवे आपुलेने पवाडे जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिलिका बांधे घर नाना मेरुवरी सपुर परमाणू बैसले विश्वागवीची तया परी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन ती अवसरी देखता जाहला ततस विस्मयाविष्टो रोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीर भाषत तेथ एक विश्व एक आपण ऐसे आळूमाळ होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतःकरण विरले सहसा आंतू आनंदाचे रे जाहले बाहेरी गात्रांचे बळ हारुपणी गेले आपादपा गुंतले पुल कांचले वार्षीय प्रथम दशे ओहळले या शैलांचे सर्वांग जैसे विरुडे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावो धरी तैसे या स्वेदकणिका शरीरी दाटलिया माझी सापडलेनी अलिकुळे जळावरी कमळ कळिका दे जेवी आंदोळे तेवी आंतुलिया सुकोर्मीचेनी बळे बाहेरी कापे कर्पूर कर्दळींची गर्भपुटे उकलता कापुराचेनी कोंदाटे पुलकी गळती तेवी थेंबुटे नैत्रोनी पडती उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे ऐसा सात्विकाही आटा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व भावली तायसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू दिठी मग उस सोनी किरीटी वास पाहिली तेथ बैसला होता जिया सवा तियाचिया एकडे मस्तक खालविला देवा मग जोडुनी कर संपुट बरवा बोल तू असे अर्जुन वाच पश्यामी देवास्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्मानमिशं कमलासनस्तमऋषींचम सर्वानुरंगाश्च दिव्यान मने जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो परिसाचची भले केले गोसाविया मज परतोषिव जाहला साविया जी देखलासी जोइया सृष्टीसी तू आश्रयो देवा मंदराचेनी
देवा मंदराचे अंग लगे, ठाई ठाई श्वापदांची दांगे, तैसी ये तुझ्या देही अनेगे. देखतसे भुवने अहो आकाशाची, ये खोळे दिसती ग्रहगणांची कुळे. का महावृक्षी अविसाळे पक्षी जातींची, तया परिश्री हरी तुझ्या विश्वात्मकी. ये शरीरी स्वर्गु देखतसे अवधारी सुरगणेसी. प्रभू महाभूतांचे पंचक येथ देखत आहे अनेकानी भूतग्राम, एक एक भूतसृष्टीचे. जी सत्यलोक तुझ मागी माझी आहे, देखील चतुराननु हा नोहे. आणि एरीकडे जव पाहे तव कैलासुही दिसे. श्री महादेव भव नियेशी तुझ्या दिसतसे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे. पै कश्यपादी ऋषिकुळे, ये तुझ्या स्वरूपी सकळे. देखतसे पाताळे पन्नगेशी, किंबहुना त्रैलोक्यपती. तुझी या एकेकाची अवयवाची ये भिंती. ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणू. आणि तेथींचे जे जे लोक, ते चित्ररचना जी अनेक. ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे. अनेक बाहुदर वक्त्रनेत्रं पश्यामि त्वा सर्वतोऽनन्तरूपं. नान्त न मध्यम न पुनस्तवादी, पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. त्या दिव्य चक्षुचे नी पैसे चहूकडे जव पाहत असे, तव दोन दर्टिका जैसे आकाश कोंबेले. तैसे एकची निरंतर देवा देखत असे, तुझे कर करीत आगवेची व्यापार एकेची काळी. मग महाशून्याचे नि पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे देखी. तैसी देखतसे अपारे उदरे तुझी, जी सहस्र शीर्ष याचे देखिले कोडीवरी होता. ती एकी वेळे की परब्रह्मची वदन फळे मोडून आले. तैसी वक्त्रे जेवती तेवती तुझे देखतसे विश्वमूर्ती, आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेका संग. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशांतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय. देखतसे तुझ विनय एकादी याकडे, परमाणु ही तुला कोडे. अवकाश पाहतसे परिण सापडेत, ऐसे व्यापिले तुवा. ये नाना परी अपरिमिते, जे तुली साठविली होती महाभूते. तुलाही पवाडू तुवा अनंते कोंदला देखतसे. ऐसा कवने ठाया हुनी तू आलासी, येथक बैसलासी की उभा आहासी. आणि तू कवनी ये मायेची ये पोटी होतासी, तुझे ठाण केवढे. तुझे रूप वय कैसे तुझ पहिलीकडे काय असे, तू काय काही सयावरी आहासी. देखे पाहिले मिया तव देखिले जी आगवेंची, तरी आता तुझा ठाव तुची. तू कवनाचा नवेसी ऐसाची अनादि आयता. तू भाना बैठा दिघडू ना खुजटा, तुझ तळेवरी वैकुंठा तुझी आहासी. तू रूपे आपण याची दे ऐसा देवा, तुझी वयसा. पाठी पोट परेशा तुझे तुगा, किंबहुना आता तुझे तुची आगवे अनंता. हे पुडत पुडती पाहता देखिले मिया, परिया तुझ्या रूपांतू. जीवनी व एक असे देख तू, जे आधी मध्यांतू तीही नाही. एरवी गिवसले आघवा ठाये, परिसोय न लाहेची कही. मनोनी त्रिशुद्धी हे नाही तिनी येथ. यम आदि मध्यांतर हिता तू, विश्वेश्वरा परिमिता देखिलासी. जी तत्वता विश्वरूपा, तुझ महामूर्तीची अंगी. उमटली या पृथक मूर्ती अनेकी, लेईलासी वाने परींची अंगी. ऐसा आवड तू आहासी, नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली. तुझी या स्वरूप महाचळी, दिव्यालंकार फुली फळी सासिन्नलिया. हो काजे महोदधी तू देवा जाहलासी, तरंगमूर्ती हे लावा की. तू एक वृक्षू बरवा मूर्तिफळी फळलासी. तुझी जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुडले. तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप. जी एकेकीच्या अंग प्रांती, होय जाय हे त्रिजगती. एवढी याही तुझ्या अंगी मूर्ती की रोमा झालिया. ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा, तू कवण पायेथ कोणाचा. हे पाहिले तवा मुचा सारथी तोची. तू तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा. मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते धरीसी. कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता उल्हावती मन डोळे. खेव देऊ जाई जे तरी आकळे, दोहींची बाही. ऐसी मूर्ती कोडीसवाणी कृपा करुणी. होसीना विश्वरूपा की आमुची याची दिठी सलेपा. जे सामान्यत्वे देखिती, तरी आता दिठीचा विटाळू गेला. तुवा सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. परी मकर तुंडा मागिलीकडे, तोची होतासी तू एवढे रूप झालासी. हे पुढे ओळखिले मिया, किरीटीन गदीन चक्रीन च तेजोराशीं सर्वतो दीप्तिमंतं. पश्यामि त्वादुनिरीक्षं समन्ता, दीप्तानलार्कद्युतिं प्रमेयं.
नो हे तोची हा श्री मुकुटले इलासी श्रीहरी पर्याताचे तेज आणि थोरी नवलकी बहु हे तेची हे वरची वरिलियेची हाती चक्रपरी जितयायती सावरितासी विश्वमूर्ती तेन मोडे खुण एरीकडे तेची हे नोहे गदानी तळिलिया दोन्ही भुजा निरायुधा वागोरे सावरावया गोविंदा संसरिलिया आणि तेनेची वेगे सहसा माझिया मनोरथा सरिसा जाहलासी विश्वरूपा विश्वेगा म्हणून जाणे पर एकायसे बाहे चोज विस्मयो करावयाही पाडू नाही मज चित्त होत होऊनी जातसे निर्भुज आश्चर्य येणे हे येथ हाती का येथ नाही ऐसे श्वसोही नये काही नवलंग प्रभेची नवाई कैसी कोंदली सैंघ एक येथ अग्नीची ही दिठी करपत सूर्य खद्योत्तू तैसा हारपत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाची या हो का महातेजाची या महार्णवी बुडोनी गेली सृष्टी आगवी की युगांत विजूंच्या पालवी झाकले गगन नातरी संहार तेजाची या ज्वाळा तोडणी माचू बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाची या डोळा पाहावेना उजाळू अधिकाधिक बहुवसू धडाडीत आहे अतिदाहसू पडत दिव्य चक्षुंसही त्रासून्या हाळीता हो काजे महाप्रळयींचा भडाडू होता काळाग्नी रुद्राची या ठाई गुडू तो तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा तैसे पसरलेनी प्रकाशे सैंघ्य पांचवनिया ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळीसे होता हाती ऐसा अद्भुत तेजोराशी जन्मा नवलम्या देखलासी नाही व्याप्त्यानी कांतीसी पारुजी तुझी त्वमक्षरं परमं निवेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वं व्यय शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहु शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वादीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तं देवा तु अक्षर ओटाविये मात्रेसी पर श्रुतिजयांचे घर विवंसिता हातीचे आकाराचे आयतन जे विश्वे निक्षेपेक निधान ते अव्यय तू गहन अविनाशी तू धर्माचा ओलावानादि सिद्ध तू नित्य नवा जाणे मी सदती सावा पुरुष विशेष तू आदि मध्यांतर हे तू स्वसामर्थ्ये तू अनंतु विश्वबाहु परिमितू विश्वचरण तू पैचंद्र चंडांशु डोळा दावितासी कोप प्रसाद लीळा एका रुससी तमाची या डोळा एका पाळतोसी कृपा दृष्टी जी एवं विधातू ते मी देखतसे हे निरुते पेटले प्रळयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे वनिवेनी पेटले पर्वत कवळुनी ज्वाळांचे उभड उठत तैसी चाटीत दाढा दात जिभ लोळे ये वदनींची या उबानी जी सर्वांग कांतीची या प्रभा विश्व तातले अतिक्षोभा जात आहे द्यावा पृथिव्योरिद मंतर ही व्याप्तं लोत्वैकेन दिशश्च सर्वा दृष्टवाद भूतं रूपं उग्रं तवेद लोकत्रय प्रविधं महात्मन काजे द्योर्लोक आणि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र हे आगवेंची तू ऐके भरले देखत आहे कौतुके परिगगना ही सकट भयानके आपलं विजय जेवी ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी जाहली 14 ही भुवनांसी कडियाळी तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक नावरे व्याप्ती हे असाधारण न साहवे रूपाचे उग्रपण सुख दुरी गेले परी प्राण विपाय धरी जे देवा ऐसे देखुनी तू ते नेनो कैसे आले भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने एरवे तुझ महात्मयाचे देखणे तरी भव दुःखासी का मिळवणे परी हे सुख नवेची जेणे गुणे ते जाणवत आहे मज जव तुझे रूप नोहे दिठे तव जगासी संसारिक गोमटे आता देखिलासी तरी विषय विटे उपनला त्रासू तेविंची तुझ देखील यासाठी काही सहसा तुझ देवो येईल मिठी आणि निधी तरी शोक संकटी राहो केवी म्हणून मागा सरो तव संसारू आडवित येतसे अनिवारू आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेऊ ऐसा माझारली असा कडा बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा ऐसा हा ध्वनीची पुढा चोजवला मज जैसा रंबळला गागी तो समुद्राजी ये निवावया लागे तव कल्लोळ पाणी याची तरंगी आगळा बिहे तैसे या जगासी जाहले तू ते देखोनी तळमळीत ठेले या माझे पहिलं भले ज्ञानशुरांचे मिळावे अमी हित्वा सुरसंगा विशंती केचित भीता प्रांजलयो गृणंती स्वस्तित्युक्ता महर्षी सिद्धसंगा स्तुवंती त्वा स्तुतिभी पुष्कलाभी हे तुझे अंगिके ते जे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझ आन तू सहजे सद्भावेसी
आणि कैक सावियाची भयभीरू सर्वस्वे धरुणी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडून या देवा अविद्यार्णवी पडिलो जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराची आसांकडलो दोही भागी ऐसे आमुचे सोडवणे तुझ वाचोनी की जे लकवणे तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन रुद्रादित्यावसो येच साध्या विश्वेशुनो मरुतश्चोस्म पाक्ष गंधर्व यक्षासुर सिद्ध संगा वीक्षन्ते त्वा विस्मिताश्चैव सर्वे हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्य आघवे अश्विनो देव विश्वे देव विभवे वायु हे जी अवधारा पितरहण गंधर्व पैल यक्षरक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देवका सिद्धाधिक हे आगवेची आपुलाली आलोकी सोत्कंठित अवलोकी हे महामूर्ती दैविकी पाहता हाती मग पाहत पाहत प्रतीक्षणी विस्मित होणे अंतःकरणी करीत निज मुकुटे व वाळणे प्रभुजी तुझ जय 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 ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविता ती आघवे ठेवित ललाटावरी बरवे कर संपुट तिये विनय द्रुमाची आरवी सुरवाडली सात्विकांची माधवी म्हणून कर संपुट पल्लवी तू होतासी फळ रूपम महत्ते बहुवक्त्रनेत्रम महाबाहो बहुबाहू रूपादं बहुदरं बहुदृष्टान् करालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहं जी लोचना भाग्य उदेले मना सुखाचे सुयाने पाहले जे आगाध तुझे देखिले विश्वरूपई हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवा ही वाचक पडे याचे सन्मुखपण जोडे भलतया कडुनी ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे बहुलोचन हे सशस्त्रे अनंत पूजा अनंत चारू बाहुचरण बहुदर आणि नाना वर्ण कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे होका महाकल्पाची अंतित तव कलेनी यमे जेऊत तेऊते प्रळयाग्नीची उजिती आंबुखिली जैसी नातरी संहार त्रिपुरारींची यंत्रे की प्रळय भैरवांची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूतखीचा ओढविली तैसी जिये तियेकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडेन समाती दरी माझी सिंहाडे तैसे दशन दिसती रागीट तय जैसे रात्री काळ रात्रीचे अंधारे उल्हासत निगती संहार खेचरे तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा हे असो काळे अवंतिले रण का सर्व संहारे मातले मरण तैसे अति भिंगुळवाणे पण वदनी तुझी हे बापुडी लोकसृष्टी मोठकी विपायली दिठी आणि दुःख कालिंदीची आतटी झाड होऊन ठेली तुझ महामृत्यूची आज सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वार्त लहरी आंदोळत असे येत कोपणी जरी वैकुंठे ऐसे हनमनी पेल अवचटे जे तुझ लोकांची काही वाटे तू ध्यान सुख हे भोगी तरी जी लोकांचे किर साधारण वायाड सुतसे ओढन केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती ज्या मज संहार रुद्रवासी पे ज्या मज भेने मृत्युलपे तो मी येथे आहाळ वाहळी कापे ऐसे तुआ केले परिनवल बापा हे महामारी या नाम विश्वरूप जरी हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि नभस्पृशं दीप्तमने गवर्णं व्यात्ताननं दीप्त विशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वा प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विंदामि शमं च विष्णु ठेली महाकळे काळेसी हटे तटे तैसी किती एके मुखे रागिटे इही वाढुनी या धाकुटे आकाश केले गगनाचे निवाडपणे नाकळे त्रिभुवनींची आही वारिया नवेन टाळे ययाचे निवाफा आगी जळे कैसे धडाडीत असे तेवीची एका सरीखे एक नोहे येथ वर्णाचा भेद आहे हो का जे प्रळी सावावो लाहे वन्नी याचा जयाची अंगीची दीप्ती एवढी जे त्रैलोक्य की जे राखोंडी की तयाही तोंडी आणि तोंडी दात दाढा कैसा वारया धनुर्वात चढला समुद्र की महापुरी पडिला विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळासी हळाहळ आगी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संहार तेजा या जाहले वदन देखा परी कोणे माने विशाळ जैसे तुटले अंतराळ आकाशासी कव्हळ पडुनी ठेले नातरी काखे सुनी वसुंधरी जय हिरण्याक्षुरिगाला विवरी
तै उघडले हटकेश्वरी जेवी पाताळ कुहर, तैसा वक्त्रांचा विकाशू माझी जिव्हांचा आगळाचे आवेशू, विश्वनपुरे म्हणून घासून भरीची कोंडे, आणि पाताळ व्याळांची या फुतकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी, तैसी पसरली ये वदन दरी माझी हे जिव्हा काढून प्रळय विजूंची जुंबाडे, जैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे आवाळू वानवरी आकडे धगधगीत दाडांचे, आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाते भेडविता ती डोळे, हो काजे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले, ऐसे वावणी भयाचे भोज येथ काय निपजवू पाहतोसी काज, ते नेने परी मज मरण भय आले, देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे केले तिये पावलो प्रतिफळे, बापा देखिलासी आता डोळे निवावे तैसे निवाले, अहो देव हो पार्थिव कीर जाये ययाची काकुळती कवण आहे, परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे, एरवी भयास्तव अंग कापे नावे का आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धीही वासिपे अभिमानू विसर्जे, परी तुलियाही वेगळा जो केवळ आनंद एक कळा, तया अंतरात्मया ही निश्चळा शियारी आली, बाप साक्षात्काराचा वेधू कैसा देशधडी केला बधू, हा गुरु शिष्य संबंधू विपाय नांदे, देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतकरणी, ते सावरावया लागी गवसनी धैर्याची करीतसे, तव माझे नामे धैर्य हरपले की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले, हे असो परी मज भले तुडविले उपदेशाईया, जीव विसंवा वावयाची या चाडा सैंग धावा धावी करीतसे बापुडा, परी सोय ही कवने कडा न लभेथ, ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी कैसेनी राहे, दृष्टान कराला नीच ते मुखाने दृष्ट वैव काला नल सन्निभाने, दिशोन जानेन लभेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास, पयखंड डोळ्यांपुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखे असो दात दाढांची दाटीन झाकवे मादो दो ओठी, सैंघ प्रळय शस्त्रांची या दाटकांटी लागली या जैशा, जैसे तक्षका विष भरले हो काजे काळ रात्री भूत संचरले, की आग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे, तैशी तुझे वक्त्रे प्रचंडे वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी, संहार समयींचा चंडानिळू आणि महाकल्पांत प्रळयानळू, या दोन्ही जे होय मेळू ते काय कनक जळे, तैसी संहारके तुझी मुखे देखुनी धीरू काम्हा पारुखे, आता भुललो मी दिशा न देखे आपण पेनेने, मोटके विश्वरूप देख डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले, आता जापानी आपुले अस्ताव्यस्त हे, ऐसे करीसी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे, आता एक वेळ वाचावी जी प्राणे या स्वरूप प्रळयापासूनी, जरी तू गोसावी आमुचा अनंता तरी सुई ओढन माझी या जीविता सांटवी पसारा, हा मागुता महामारीचा ऐके सकळ देवांची परदेवते, तुवा चैतन्ये गा विश्व वसते, ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले, म्हणून वेगे प्रसन्न होई देवराया, सहरी आपुली माया काळी माते महाभयापासूनिया, हा ठायवरी पुडती तू ते म्हणजे बहुआ काकुळती, आई सामी विश्वमूर्ती भेडका जाहलो, जय अमरावती आला धाडा तैम्या एकलिनी, केला उवेडा जो मी काळाची याही तोंडा वासी पून धरी, परी तया तुल नवे हे देवा, येथ मृत्यूसही करुणी चढावा, तुआ मुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेसी, कैसा नवता प्रळयाचा वेळू गोखा तुझी मिनलासी काळू, बापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायू जाहला, आहा भाग्या विपरिता विघ्न उठिले शांत करिता, कटकटा विश्व गेले आता तू लागलासी ग्रासू, हे नवे मारोकडे सैन्य पसरून या तोंडे कवळीतासी चहूकडे सैन्य ये, अमिचत्वा धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहे वावनिपाल संगे, भीष्मो द्रोण सुतपुत्रस्तथासो साहस्मदीयेरपि दुयोध मुख्ये, नो हेती हे कौरव कुळींचे वीर आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर,
हे गेले गेले सहपरिवार तुझी आवदनी, आणि जे जे यांचे निसावाये आले देशोदेशींचे राये तयांचे सांगावया जाऊन लाहे ऐसे सरकटित आहासी. मदमुखाची या संकटा घेता आहासी घटकटा आरणी हन थाटा देतासी मिठी. जंत्रावरी चिलमार पदातींचे मोगर मुखांत भार हार पताती मा कृतांताची या जावळी जे एकचे विश्वाते गिळी. ते कोटीवरी सगळी गिळिता ते गिळिता शिवशस्त्रे. चतुरंगा परिवारा संजोडिया राहावरा दातन लाविसी या परमेश्वरा कैसा तुष्टलासी परवा. हा गा भीष्मा ऐसा कवनू सत्यशौर्य निपुणू तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासिलासी कटकटा. आहा सहस्त्र कराचा कुमरू येथ गेला गेला कर्णवीरू आणि आमुची आघवयांचा केरू फेडिला देखे. कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रहा यया मिया प्रार्थुनी जगा बापुडी या आली आणिले मरण. मागा थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितली या विभूती तैसा नसेची मापुडती बैसलो पुसो. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणारा सारिखी ठाके. माझ्या कपाळी हे पिटावे लोके ते लोटेल काह्या. पूर्वी अमृत हे हाता आले परी देव नसतीची उगले मग काळकुट उठविले शेवटी जैसे. परी ते एक बगी थोडे केले या प्रतिकारा माझी वडे आणि ते अवसरींचे ते सांगडे निस्तरल विले शंभू. आता हा जळता वारा के वेंटाळे कोणाही दिविषा भरले गगन निळे महाकाळेंसी के खेळे अंगवत असे. ऐसा अर्जुन दुःखे शिनतू शोचित असे जीवान तू परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा. जे मी मारित आहे कौरव मरते ऐसे नि वेंटाळीला होता मोहे बहुते तो फेडावया लागे अनंते हे दाखविले निज. अरे कोणी कोणा ते न मारी येथ मीची हो सर्वसंहारी. हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे परिवायांची व्याकुलता ते न चोजवेची पंडुसुता. मग हा कंपू नवता वाढवीत असे वक्त्राणी ते त्वरमाना विशंती दृष्टान करालानी भयानकानी. केचिद्विलग्ना दशनांतरेषु सदृशंते चूर्णितैरुत्तमांगे. तेथ म्हणे पहा हो एके वेळे सासी कवचेसी दोन्ही दळे वदनी गेली आभाळे गगनी का जैसी. का महाकल्पाची या शेवटी जय कृतांतू कोपला होय सृष्टी. तै एक विसाही स्वर्गा मिठी पाताळा सकट दे नातरी उदासीने दैवे. संचकाची वैभवे जेथींचे तेथ स्वभावे विलया जाती. तैसी सासिन्नली सैन्य एकवटे ये मुखी जाहली प्रविष्टे. परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा. अशोकाचे अंग वसे चघळले करेनी जैसे लोकवस्त्रां माझी तैसे वाया गेले. परी सिसाळे मुकुटेसी पडिली दाडांचे सांडसी पीठ होत कैसी दिसता हाती. तिये रत्ने दातांची सवडी कुट लागले जिबेच्या बुडी. काही काही आरगडी दृष्टांची माखली हो काजे विश्वरूपे काळे ग्रासिली लोकांची शरीरे बळे. परी जीवित्व देहींचे सिसाळे आवश्यकी राखिली तैसी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होते पुढे. मनोणे महाकाळाची आहे तोंडी परी उरली शेकी. मग म्हणे हे काही जन्मलया या अनमोहरची नाही. जग आपेसीचे वदन डोही संचारत आहे यया आपे आप आघविया सृष्टी लागली या हाती वदनाची या वाटी. आणि हा जेथींची या तेथ मिठी देतसे उगला ब्रह्मादिक समस्त उंचा. मुखा माझी धावत येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी. आणि कही भूत जात जे उपजलेची ठाई ग्रासित. परी याची या मुखाने भ्रांत न सुटेची काही. यथा नदीना वहोंबुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवंती. तथा तवामी नरलोकवीरा विशंती वक्त्राण्यभिज्वलंती. जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकिते समुद्राचे अंग तैसे आघ वाची कडुनी जग प्रवेशत मुखी. आयुष्यपंथे प्राणिगणी करुणी अहोरात्रांची सोवाणी. वेगे वक्त्रा मिळणी साधी जत आहाती. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगान् विशन्ति नाशाय समृद्ध वेगा. तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. जळतया गिरीच्या कवखा माझी घापती पतंगाची या झाका. तैसे समग्र लोक देखाई ये वदनी पडती. परी
जे तुले येथ प्रवेशले ते तातली आलो हे पाणीची पागिळले वही वटी हि पुसिले नामरूप तयांचे लेली हसे ग्रसमान समंता लोकां समग्रान्वदने जलब्धी तेजोभिरा पूर्य जगत समग्रम भासस्तवोग्रा प्रतपंती विष्णू आणि तुलाही आरोगण करिता भुके नाही उणे पण कैसे दीपण साधारण उदयले या जैसा रोगिया ज्वाराहुनी उठिला का भनगा दुकाळू पाहला जैसा जिभान तैसा जिभांचा लळलाटू देखिला आवाळू ये चाटिता तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसे समसमित नवाई भुकेलेपणाची काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटा हो घालावा आगवाची दाडे दिशा सगळी याची गिळावया चांदनिया चाटुनी घ्याविया ऐसे वर्तता हे साविया लोलुप्ते बा तुझे जैसा भोगे कामू वाडे का इंधने आगेसी हाका कचडे तैसी खात खातांची तोंडे खा खाते ठेली कैसे एकची केवळे पसरले त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले जैसे का कवीठ घातले वडवानळी ऐसी अपार वदने आता तुलीच कैची त्रिभुवने का हारून मिळता येणे माने वाढविले सैन्य आगाहा लोकू बापुडा जाहला वदन ज्वाळा वरपडा जैसी वनवे याची या वेढा सापडती मृगे आता तैसे या विश्वा जाहले देव नव्हेत हे कर्म आले का जग चळचळा पांगिले काळ जाळे आता ये अंग प्रभेची ये वागुरे कोणीकडून निगी जेल चराचरे हे वक्त्रे नो हे ती जोहारे उडविले जगा आगी आपुले दाहक पणे कैसेनी पोळी जेते नेने परे जया लागे तया प्राणी सुटिकाची नाही ना तरी माझे तिखटपणे कैसे निवटे हे शस्त्रा काही जाणे का आपुलिया माराणे विष जैसे तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सोची नाही परी यायली कडीले मुखी खाई हो सरली जगाची आगा आत्मा तू एकू सकळ विश्व व्यापकू तरी का आम्हांतकू ओढवलासी तरी मी या सांडिली जीवित्वाची चाड आणि तू आही धरावी भीड मणी आहे ते उघड बोल पासुखे किती वाढविसी या उग्र रूपागींचे भगवंतपण आठवी बापा नाही तरी कृपा मजपुरती पाही आख्याही मेको भवानुग्र रूपो नमस्तु ते देववर प्रसिद्ध विज्ञातुमिच्छामि भवन्त्यमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिं तरी एक वेळ वेदवेद्याजी त्रिभुवनेक आद्या विनवनी विश्ववंद्या ऐके माझी ऐसे बोलणी वीरे चरण नमस्कारिले शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो मिया हो आवया समाधान जी पुसले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळी तुची उठलासी तरी तू कोण काय तुले ये भ्यासुरे मुखे का मिळविली अवघी याची करी परिजली शस्त्रे काह्या जी जवतव रागीटपणे वाढून गगना आणि तोसी उणे का डोळे करुणी भिंगुळवाणे भेडसाविता हासी एत कृतांतेसी देवा कासया किज तसे हेवा हा पुला तुवा सांगावा अभिप्राय मज या बोला म्हणे अनंतू मी कोण आहे हे आहासी पुसतू आणि काही सया लागे असे वाढतो उग्रतेसी श्री भगवानुवाच कालोस्मी लोकक्षय कृत्प्रवर्धो लोकांसमाहतुर्मिह प्रवर्तरुते पीत्वान भविष्यन्ति सर्वे अवस्थिता प्रत्यनिकेषु योधा तरी मी काळूगा हे पुढे लोकसहारा वया लागे वाढे सैंग पसरली आहाती तोंडे आता ग्रासी नाही आघवे येथ अर्जुन म्हणे कटकटा उबगिलो मागिल्या संकटा म्हणून आळविला तव चोखटा उवाईला हा देवीची कठीण बोले आस तुटी अर्जुन होईल हिमपुटी म्हणून सवेची म्हणे किरीटी पर्याण एक असे तरी अंताची ये संहार वाहरे तम्ही पांडव असा बाहिरे तेथ जात जाता धनुर्धरे सावरले प्राण आता मरण महामारी गेला तो मागुता सावधू जाहला मग लागला बोला चित्त देऊ ऐसे म्हणिजत आहे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे एर जाण मी आघवे सरलो ग्रासू वज्रानळी प्रचंडी जैसी घापेले लोणियाची उंडी तैसे जग हे माझी या तोंडी तुवा देखिले जे तरी तया माझारी काही भरवसेनी उणे नाही ये वायाची सैन्य पाही भरवते आहाती
ऐसा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळेसी स्पर्धा वांटिवेची या मदा वळघले जे हे जे मिळून या मिळे कुंथती वीरवृत्तीचे निबळे यमावरी गजदळे वाखानी जताती म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आण वाहुने मृत्यू ते मारू आणि जगाचा भरू घोटू यया पृथ्वी सगळीची गिळू आकाशवरीच्या वरी जाळू का बाणवरी खिळू वार याते बोल हाती राहुणी तिखट दिसती अग्निपरिस दासट मारकपणे काळकुट महुर म्हणत तरी हे गंधर्व नगरींचे उमाळे जान पोकळीचे पेंडवळे अगा चित्री व फळे वीर हे देखे हा मृगजळाचा पुराला दळ नव्हे कापडाचा साप केला इया शृंगारुणिया खाला मांडिलिया पै तस्मात त्वमुत्तिष्ठ यशोलभस्व चित्वा शत्रून् भुक्ष्व राज्यं समृद्धं मये वेते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचीन एरचेष्टविते जे बळ ते मागाची मिया ग्रासिले सकळ आता कोल्हारीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती हालविती दोरी तुटली तरी ती खांबावरील बाहुली भलतेने लोटिली उलथुनी पडती तैसा सैन्याचा यया बगा मोडता वेळून लगेल पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई तुवा गोग्रहाचे अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे मग विराटाचे महाभेडे उत्तरे आसुडुनी नागविले आता हे त्याउनी निपटारे जाहले निवटी आई ते रण पडिले घेई यशरिपू चिंतिले एकलेनी अर्जुने आणि कोरडे यशाची तो नोहे समग्र राज्य ही आले आहे तू निमित्त मात्रची होय सव्यसाची द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्ण तथान्यनपि योधवीरान् मया हातास्त्वजहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेता शिरणे सपत्नान द्रोणाचा पाडून करी भीष्माचे भयन धरी कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण कोण उपायो जयद्रथा की जे हे न चिंतू चित्त तुझे आणि कही आथी जे जे नावानी गे वीर तेही एक एक आघवे चित्रींचे सिंहाडे मानावे जैसे ओलेनी हाते घ्यावे पुसोनिया यावरी पांडवा काहीसा युद्धाचा मिळावा हा आभासुगा आघवा येर ग्रासिले मिया ते जेव्हा तुवा देखिले हे माझे यावदनी पडिले तेव्हा जियाचे आयुष्य सरले आता रीती सोपे म्हणून वहिला उठी मिया मारिले तू निवटी तू रिगे शोकसंकटी नाथिली या आपण जी आडखिळा तो कौतुके जैसा विंधोनी पाडिजे तैसे देखेगा तुझे निमित्त आहे बापा विरुद्ध जे जाहले ते उपजताची वाघे नेले आता राजेशी संचले यश तू भोगी सावियाची उतत होते दायाद आणि बळीये जगे दुर्मद ते वधिले विशद सायासून लागता ऐसी आई या गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहुनी घाली किरीटी जगा माझी संजय उवाचे तच्छुत्वा वचनं केशवस्य कृतांजली वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्ण सगतगतं भीत प्रणम्य ऐसी आगवीची हे कथा तया पूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेव म्हणे मग सत्य लोकोनी गंगाजळ सुटली आवाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया नातरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुमघुमिला मंदराचळे क्षीराब्दी जैसा तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंत रूपे ते अर्जुने मोठके ऐकिले आणि सुख की भय दुनावले हे नेनो परी कापिनले सर्वांग तयाचे सखोलपणे वळली मोठ आणि तैसीची जोडले कर संपुट वेळोवेळाला लाट चरणी ठेवी तेवींची काही बोलो जाये तव गळा बुजाला चिठाय हे सुख की भय होय हे विचारा तुम्ही परी तेव्हा देवाचे निबोले अर्जुना हे ऐसे जाहले मिया पदावरुणी देखिले श्लोकींची या मग तैसाची भेन भेन पुडत जोहारुणी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोली लेती अर्जुनवाच स्थाने ऋषिकेच तव प्रकृत्या जगत प्रहर्षत्य अनुरज्यते च रक्षांसी भूयितानी दिशो द्रवंती सर्वे नमस्यंती च सिद्धसिंगा ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासी जे तो माझा खिळू हा बोलू तुझा किरा डुळू मानू आम्ही परी तू आजी काळ्या आणि आजी स्थितीची ये वेळे ग्रासी जे हे न मिळे विचारासी कैसिनी अंगीचे तारुण्य काढावे कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुणी हाजी चौपाहारी न भरता कोणीही वेळे श्री अनंता काय माध्यांनी सविता मावळ तू आहे
पै तुझा खंडिता काळा तिन्ही हाती जी वेळा तया तिन्ही परी सबळा आपुलाली या समयी जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रळय हारपती आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळय पाठी प्रळयाची ये वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही न ढळे अनादी ऐसे म्हणून दाजी तव भरे भोगे स्थितीवरती जत आहे जगे येथ ग्रसिसी तू हे न लगे माझ्या जीवी तव संकेते देव बोले अगाया दोन्ही संन्यासीची मरण पुरले ते प्रत्यक्षची तुझ दाविले ये रथा काळे जाण हा संकेतू जवानंता वेळू लागला बोलता तव अर्जुने लोको मागुता देखिला यथास्थिती स्थिती मग म्हणतसे देवा तू सूत्री विश्वलाघवा जग आला माघवा पूर्वस्थिती पुढती परी पडिलिया दुःख सागरी तू काढिसी का जया परी ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे कीर्ती आठविता वेळोवेळा भोगितसे महासुखाचा सोहळा तेथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे देवाजी आले पणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टा तया भंग अधिकाधिक पै त्रिभुवनाची या राक्षसा माया महाभय तू शिकेशा म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे येथ सुर नर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझ देखुनी हर्ष निर्भर नमस्कारित असती कस्माच्च तेन नमे एरन महात्मन गर्यसे ब्रह्मणोप्यादि करते अनंत देवेश जगन्निवासत्वमक्षरं सतत्परम यथ गा कवना कारणा राक्षस हे नारायणान लगतीची चरणा पळते जाहले आणि हे काय तू ते पुसावे ती ये तुले आम्हासीही जाणवे तरी सूर्योदयी राहावे कैसिनी तमे जी तू स्वप्रकाशाचा आगरवाणी जाहला आम्हासी गोचरू म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे हे तुले दिवस आम्हा काही नेनवेची श्रीरामा आता देखत सो महिमा गंभीर तुझा जेथुनी नाना सृष्टीची यावेळी पसरती भूतग्रामाची यावेली तया महद ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा देवो निस्सीम तत्व सदोदी तू देवो निस्सीम गुण अनंतू देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा जी तू त्रिजगती ये बोलावा अक्षर तू सदाशिवा तूची सदगत सदसत देवा तयाही अतीत ते तू त्वमादिदेव पुरुष पुराण स्तोमस्य विश्वस्य परम निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनंतरूपं तू प्रकृती पुरुषांची आदी जी महत्त्वा तुची अवधी स्वये तू अनादि पुरातनु तू सकळ विश्वजीवन जीवासी तुची निधान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती जी श्रुतीची आलोचना स्वरूप सुख तुची अभिन्ना त्रिभुवनाची आयतन तू मनोनी जी परम तू ते म्हणजे महाधाम कल्पांती महद ब्रह्म तुझ माझी रिगे किंबहुना तू आदेखे विश्व विस्तारले आहे आघवे तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते वायुर्यमोग्नि वरुण शशांक प्रजापती प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्र कृत्व पुनश्च भूयोपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठस्तस्ते नमस्तु ते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्व समाप्नोषि ततोसी सर्व जी काय एक तू नवसी कवने ठाई नससी हे असो जैसा हासी तैसिया नमो वायु तू अनंता यम तू नियमिता प्रणिगणी वसता अग्नि तो तू वरुण तू स्वम स्रष्टा तू ब्रह्म पितामहाचाही परम आदिजनक तू आणि कही जे जे काही रूप आथी अथवा नाही तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते मग पुढते म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाठी तिये साध्यंते न्याहाळी श्रीमूर्ती आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ये चराचरीची भूते सर्वत्र देखे तया ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्य स्फुरते अनंते तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे आणि कस्तुती नाठवे आणि निवांतुही न बैसवे नेने कैसा प्रेम भावे गाजोची लागे
किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी की पुढती हे म्हणे श्रीहरे तुझ सन्मुखा नमो देवासी पाठी पोट आथी की नाही येणे उपयोग आम्हा काही तरी तुझ पाठी ये मोरे याही नमो न स्वामी उभा माझी पाठीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ आता वेगळा लिया वयवा नेने रूप करू देवा म्हणून नमो तुझ सर्वात्मका जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो असी अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व रूपा आगवी आकाशी जैसे अवकाशची होऊनी आकाश असे तू सर्व पण तैसे पातलासी सर्व किंबहुना केवळ तू सर्व हे तुझी निखिळ परीक्षिणार नवी कल्लोळ पयाचे जैसे म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व सखेती मत्वा प्रसमम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानत वेद मया प्रमादात प्रणयेन वापी परी ऐसिया तू ते स्वामी कहीच नेनोजी आम्ही म्हणून स्वयरे संबंध धर्मी राहटलो तुझसी आहा थोर वाऊर जाहले अमृते समार्जन म्या केले वारिके घेऊन दिदले कामधेनुते परिसाचा खडवाची जोडला की फोडून आम्ही गाडोरा घातला कल्पतरू तोडून केला कुंप शेता चिंतामणीची खाणी लागली तेने करे ओढाळे ओलांडिली तैसी तुझी जवळीक धाडिली सांगातीपणे हे आजी इचेची पाहे पारुकडे कवण झुंज हे केवडे येथ परब्रह्म तू घडे सारथी केलासी यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा ऐसा वाणीचे साठी जागेश्वरा विकलासी आम्ही तू योगियांची समाधी सुख कैसा जाणे चिनामी मूर्ख उपरोधोजी सन्मुख तुझसी करू यच्चावहा सार्थं सकृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एकोऽथ वाप्यच्युत तत्समक्ष तत्क्षामये त्वामहं प्रमेयं तू या विश्वाची अनादि आदि बैससी जिये सभासदी तेथे स्वैरिकीची या संबंधी रळी बोलो विपाये रावळा येवो तरी तुझे अंगे मानू पावो न मानिसी तरी जावो रुसोनी सलगी पाया लागोणी बुझावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही सहजन पणाची या वाटा तुझ पुढे जैसे उफराटा तुझ पुढे बैसे उफराटा हा पाहू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही देवेसी कोलकाठी धरू आखाडा झुंबी लंबी करू सारी खेळता विष करू निकरे ही भांडो चांगते उराउरी मागो देवासी की बुद्धी सांगो ते विंची म्हणून काय लागो तुझे आम्ही ऐसा अपराधू आहे जो त्रिभुवनी न समाये जी नेनताची की पाये शिवतिले तुझे देवो बोलयाच्या अवसरी लोभे की राठवण करी परे माझा निसुग गर्भ अवधारी जे फुगुनीची बैसे देवाची भोगायतनी खेळता शंकेना मनी जी रेगोनिया शेनी सरिसा पहुडे कृष्ण म्हणून हाकारी जे यादवपणे तू ते लेखी जे आपली आण घाली जे जाता तुझ मज एकासनी बैसने का तुझा बोलून मानणे हे ओतटी चेनी दाटपणे बहुत घडले म्हणून काय काय आता निवेदी जेल अनंता मी राशी आहे समस्ता अपराधांची या लागे पुढा अथवा पाठी जी राहटलो बहुवे वोखटी ती मायेची या परिपोटी सामावी प्रभू जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येते खडुळे ती सामावी जेती सिंधू जळे आन उपायो नाही तैसी प्रीतिका प्रमादे देवेंसी मज विरुद्धे बोलविली ती मुकुंदे उपसाहावी जी आणि देवाचे निक्षमत्वे क्षमाधारू झाले आहे या भूतग्रामा म्हणून जी पुरुषोत्तमा विनू ते थोडे तरी आता प्रमेया मज शरणागता पुलिया क्षमा की जो जी या अपराधांसी पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुगरियान न त्वत्समो अस्त्यभिती कुतोन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभाव जी जाणितले मियासाचे महिमान आता देवाचे जे देवो होय चराचराचे जन्मस्थान हरिहरादी समस्ता देवा तू परमदेवता वेदांते ही पडविता आदि गुरु तू गंभीर तू श्रीराम नाना भूते कसमा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया तुझसी नाही सरिसे हे प्रतिपादनी नची कायसे तुवा झालेनी आकाशे सामाविले जगत तया तुझे निपाडे तुझे ऐसे बोलताची लाजीजे तेथ अधिकाची गिजे गोठी केवी म्हणून त्रिभुवनी तू एकू तुझ सारी खाना अधिकू
तुझा महिमा अलौकिको निजे वानु तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वाम हमिषमियं पितेव पुत्रस्य सखेव सख्यू प्रिय प्रिया आर्यार्हसी देव सोडून. ऐसे अर्जुने म्हणतले मग पुढती दंडवत घातले तेथ सात्विकाचे आले भरते तया. मग म्हणतसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होतसे सदगत काढी जी अपराध समुद्रोनी माते. तुझा विश्वसुरधया ते सुरध दाते कही स्वैरेपणे न मनुची पाही. तुझ विश्वेश्वराची या ठाई ऐश्वर्य केले तू वर्णनीय परी लोभे माते वर्णिसी पासभे. तरी मिया वल्गीजे क्षोभे अधिकाधिक आता ऐसिया अपराधा. मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासूनिया. जी हेची विनवा वया लागी कैची योग्यता माझी अंगी. परी अपत्य जैसे सलगी बापेसी बोले पुत्राचे अपराध जरी झाले अगाध तरी पिता साय निर्द्वंद जये. तैसे साही जोचे सख्याचे उद्धत सका हे निवांत. तैसे तुवा समस्त साही जोजी सखा साहे निवांत. तैसे तुवा समस्त साही जोजी प्रियाची आठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वथा जाण. तेवी उच्चिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोजी. ना तरी प्राणांचे सोयरे भेटे मग जीवे भूतली जिये संकटे. तिये निवेदिता न वाटे संकोची काही. काउखिते अंगे जीवे आपण पेदिदले जिया मनोभावे. तिया कांतुमिनलिया न राहवे हृदय जेवी तया परे जे मिया. हे विनविले तुमते गोसाविया अनेक काही एक म्हणावया कारण. स्वदृष्टपूर्वं मृषितोऽस्मि दृष्टवा भयेन च प्रविथितं मनो मे. तदेव मे दर्शयत देवरूप प्रसिद्ध देवेश जगन्निवास. तरी देवेंसी सलगी केली जे विश्वरूपाची आळी घेतली. ते माय बापे पुरविली स्नेहाळाचेनी. सुरतरुंची झाडे अंगणी लावावी कोडे. देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्र चेंडूवा लागे आणावा. हा छंदू सिद्धी नेला आघवा माऊली तुवा. जिया अमृतलेशा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास. पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले. ऐसा कृतकृत्य केला स्वामी बहुवेळा पाळिली तुम्ही दाविले जे हरब्रह्मी नायकी जे कानी. मा देखावयाची केवती गोठी जयाची उपनिषदा नाही भेटी. ते जिवारींची गाठी मज लागी सोडिली जी कल्पादी लागोनी आजीची घडी. भरुणी माझी जे तुली होऊनी गेली जन्मे तया आघवियांची आतू घर डोळी घेऊनी असे पाहतू. परी हे देखिले ऐकिली मातू आतुडेची ना. बुद्धीचे जाणणे कही नवचेची याचिने अंगणे. हे साधही अंतकरणे करवेची ना. तेथ डोळ्या देखी होवावी ही गोठीची काय सया करावी. किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत ते हे विश्वरूप आपुले तुझी. तुम्ही मज डोळा दाविले तरी माझे मन झाले दृष्ट. हरष्ट देवा परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी. जवळी कहे भोगावी आलिंग आवासी. ते याची रूपी करू म्हणजे तरी कोणे के मुखेंसी चावळी जाणी कवणा खेवदी. जे तुझ लेख नाही म्हणून वारिया सवे धावणे. न ठके गगना खेव देणे जळ केली खेळणे समुद्रे केवुते. या लागीचे देवा येतींचे भय उपजतसे जीवा म्हणून ये तुला लळा पाळावा जे पुरे हे आता. पै चराचर विनोदे पाहिजे मग तेने सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्ही योग जात अभ्यासावे. तेने याची अनुभवा यावे शास्त्राते ओलाडावे परी. सिद्धांतू तो हाजी आम्ही यजने किजती सकळे. परी तिये फळावी येणीची फळे तीर्थे हे होतू सकळे याची लागी. आणि कही काही जे जे दान पुण्य आम्ही की जे तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप ऐसी तेथींची जीवा आवडी. म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्थत असे ते सांकडे फेडीचे वेगी. अगा जीवींचे जाणते या सकळ विश्ववस. वियेच्या ते यास प्रसन्न होई पूजितया देवांची. या देवा किरीटीन गदीन चक्रहस्तमिच्छामि त्वादृष्टुमहं तथैव तेनेव रूपेण चतुर्भुजेन सहस्रभावो भव विश्वमूर्ते. कैसे नीलोत्पला ते रावित आकाशाही रंगू लावित. तेजाची ओज दावित इंद्रनिळा जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासी निघालिया भुजा. ज्याचे जानूवरी मकर ध्वजा जोडली परब
मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले. शृंगाराले निलादले अंगाचे निजया इंद्रधनुष्याची ये आडणी. माझी मेघ गगन रंगणी तैसे आवरले शारंग पाणी वैजयंती आता कवनी ते उदार गदा असुरात देत कैवल्य पदा तै कैसे चक्र हन गोविंदा सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तैसया होवावे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे आता होता ती अंधले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्णरूपडे वाचुनी पाहू नावडे ते न देखता थोडे मानिता ती हे आम्हा भोग मोक्षाची ठाई. श्रीमूर्ती वाचुनी का नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुने रूपम परम दर्शितमात्मयोगात तेजोमय विश्वमनंतमाद्यम तयन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला. म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. कोण हे वस्तू पावला हासी तया लाभाचा तोषून घेसी. मा भेने काय नेनो बोलसी हे काढू ऐसा. आम्ही सावियाची जे प्रसन्न होणे ते अंगची वरी म्हणे देणे. वांचुनी जीव असे वेचणे कवनासी गा ते हे तुझे चाडे. आजी जीवाचे ची दळवाडे कामउनिया ते एवढे रचले ध्यान. ऐसी काय नेनो तुझी ये आवडी जाहली प्रसन्नता मुची वेडी. म्हणून गोप्याची ही गुढी उभविली जगी ते हे अपार स्वरूप माझे परात्पर येथून ते अवतार कृष्णाधिक हे ज्ञान तेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत हे आढळ आद्य सकळा. हे तुझ वाचून अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना. जे जोगे नवे साधना म्हणून या न वेद यज्ञाध्ययने न दाने न च क्रियाभीन तपोभिरुग्ने भिरुग्रे एवं रूप शक्य नृलोके दृष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. याची सोय पातल्या आणि वेदी मौनची घेतले याज्ञिकी कीर मागवते आले स्वर्गोनिया. साधकी देखील आयासु म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही. येथ सिगेची सत्कर्मे धाविनली संभ्रमे तीही बहुतेकी श्रमे सत्यलोकू ठाकिला. तपी ऐश्वर्य देखील आणि उग्रपण अभय यांची सांडिले. एवं तपसाधन जे ठेले अपारांतरे ते हेतू अनायासे विश्वरूप देखिले जैसे. ये मनुष्यलोकी तैसे न फवेची कवणा. आजी ध्यान संपत्ती लागी तुची येथू एकू आथिला जगी. हे परम भाग्य अंगी विरंची ही नाही. माते व्यथा माचे विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमी दृढम मे मदम. व्यपेत भी प्रीतमना पुनस्तम तदेव मे रूपमिदं प्रपश्य. म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ येथींचे भय नेघ नेघ. हे वाचुनी अन्य चांगन मनी काही. हागा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा जाहला. मग कोणीही आथी ओसंडीला बुडी जेल म्हणून. ना तरी सोनयाचा डोंगरू हे स्नान चले हाथोरू. ऐसे म्हणून अव्हेरू करणे घडे. दैवे चिंतामणी लेईजे की हे ओझे म्हणून. सांडीजे कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणून. चंद्रमा आलिया घरा म्हणे निगे करीतोसी उबारा. पडिसाये पडितोसी दिनकरा परता सर. तैसे ऐश्वर हे महातेज आजी हाता आले आहे सहज की. येथ तुझ गजबज होवावी का. परीने सनीच गावंडिया काय कोपो आता धनंजया. आंग सांडुनी छाया आलिंगितो सीमा. हे नवे जो मी साचे एथ मन करुणिया काचे. प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुज जे. तरी आझुनी वरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था ये विषयी का आस्था करिसी झणे. हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. कृपण चित्तवृत्ती जैसी रोवणी घाली ठेवया पासी. मग नुसधेनी देहींसी आपण असे का. जात पक्षिया जवळा जीव बैसवुनी अविसाळा. पक्षिणी अंतराळा माझी जाय. नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधले वसे घरी. तैसे प्रेम येथींचे करी स्थानपती. येरेवरी चिलेनी चित्ते बाह्य सख्य सुखा पुरते भोगी जो का. श्रीमूर्ती ते चतुर्भुज परिपुडत पुडती पांडवा. हा एक बोलून विसरावा जे ये रूपी हुनी सद्भावाने दावे निघो. हे कही नवतेची देखिले म्हणून भय जे तुझ उपजले.
ते सांडी येथ संचले असो दे प्रेम, आता करू तुझे या सारखे ऐसे म्हणितले विश्वतो मुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळी पाहतो संजय उवाच. इत्यर्जुन वासुदेवस्थक्तोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूय, आश्वासयामास च भीतमेन भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. ऐसे वाक्य बोलत खेव मागुता मनुष्य जाहला देव, हे ना परी नवलावो आवडीचा तिये. श्रीकृष्णची कैवल्य उघडे वरी, सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिधले की नावडे अर्जुनासी. वस्तू घेऊन वाळीचे जैसे रत्नासी, दूषण ठेवीचे ना तरी कन्या पाहुनिया म्हणजे मनाये नये हे. तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा असेल दिदलीसे उपदेशा. देवे मोडोनी भांगाराचा रवा, लेणे घडिले आपली या सवा, मग नावडे जरी जीवा तरी आटीजे पुढती तैसे शिष्याची ये प्रीती जाहले. कृष्ण तो होते ते विश्वरूप केले ते मना नयेची मन, मग आणिले कृष्ण पण मागुते हा ठाववरी शिष्याची निकसी. साहते गुरु आहाती कवणे देशी परी नेनी जे आवडी कैशी संजयो म्हणे. मग विश्वव्यापुनी भोवते जे दिव्य तेज प्रगटले होते, तेची सामावले मागुते कृष्णरूपी तये. जैसे त्वपद हे आघवे तत्पदी सामावे, अथवा द्रुमाकारू साठवे बीजकणिके. हे जेवी नातरी स्वप्न संभ्रमू जैसा, गिळी चैली जीवदशा श्रीकृष्णे योग हा तैसा. संहारिला तो जैसी प्रभारपली बिंबिकी, जळद संपत्ती नभी नाना भरते सिंदूरगर्भी. रिगाले राया हो काजे कृष्णाकृतीची ये मोडी, होती विश्वरूप पटाची घडी. ते अर्जुनाची आवडी उकलुनी दाविली, तव परिमाणा रंगू तेने देखिले साविया चांगू. तेथ ग्राहकीय नव्हेची लागू, म्हणून घडी केली पुढती तैसे वाडीचेनी बहुवसपणे रूपे विश्व जिंतिले. जेणे ते सौम्य कोडी सवाणे साकार जाहले, किंबहुना अनंते धरिले धाकुटपण मागुते. परी आश्वासिले पार्था ते बिहाली आसी, जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जैसा चेईला तैसा विस्मयो जाहला किरीटीसी. ना तरी गुरुकृपे सवे ओसरले या प्रपंच ज्ञानाघवे, स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली. तया पांडवायसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती, ते फिटोनी गेली परवती हे भले जाहले. काय काळा ते जिनोनी आला की वाहतू, मागा सांडिला आपुलिया बाही उतरला सातही सिंधू. ऐसा संतोषू बहु चित्ते घेईजत असे पंडुसुते, विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखुनी या. मग सूर्याची अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी, तैसी देखो लागला अवनी लोकांसहित पाहे तव तेची कुरुक्षेत्र. दैसेची देखे दोही भागी गोत्र, वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी. तया बाणांची अमांडवा आतू, तैसाची रथू देखे निवांतू. दुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. अर्जुन वाच. दृष्टवेद मानुषं रूपं तव सौम्य जनार्दन, इदानीमस्मि संव्रत सचेता प्रकृतिं गत. एवं मागील जैसे तैसे तेने देखिले वीर विलासे, मग म्हणे जी आलो ऐसे जाहले आता. बुद्धी ते सांडोनी ज्ञान भेने वळघले राण, अहंकारेसी मन देशोधडी जाहले. इंद्रिय प्रवृत्ती भुलली वाचा प्राणा चुकली, ऐसी आपांपरी होती झाली शरीर ग्रामी. ती आगवींची मागुती जिवंत भेटली प्रकृती, आता जिताने श्रीमूर्ती जाहले मिया. ऐसे सुख जीवी घेतले मग श्रीकृष्णा ते म्हणितले मिया. तुमचे रूप देखिले मानुष हे रूप दाखवणे देवराया, की मज अपत्या चुकली या बुजावणी तुवा माया. स्तनपान दिदले जी विश्वरूपाची या सागरी, होतो तरंगमवित वावेवरी. तो ये निज मूर्तीच्या तिरी निघालो राता, आईके द्वारकापूर सुहाडा. मज सुखतिया जे झाडात हे भेटी नवे बहुडा, मेघाचा केला सावियाची तृषा फुटला. तया मजामृत सिंधू हा भेटला आता, जिनयाचा जाहला भरवसा मज. माझिया हृदय रंगणी होता हे हरित हरी खलतांची लावणी, सुखेसी बुजावणी जाहली मज. श्री भगवान वाच. सुदूरदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्वरूपस्य नित्यं दर्शनकांक्षिण. ये पार्थाची बोला सवे हे काय म्हणितले देवे, तुआ प्रेम ठेवूनी यावे विश्वरूपी की. मग ये श्रीमूर्ती भेटावे सडिया येती, ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा. अगा आंधळिया अर्जुना हाता आलिया मेरुही होय साना. ऐसा थी मना चुकीचा भाव, तरी विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे. ते शंभू ही परी न जोडे तपेत करिता, आणि अष्टांगादी संकटी योगेशन ताती किरटी. परी अवसरू नाही भेटी जयाची, ते विश्वरूप एखादे वेळ कैसेनी देखवळू माळ. ऐसे स्मरता काळ जात असे देवा, आशेची ये जुळी
ठेवणी हृदयाची निडळी चातक निराळी लागले जैसे तैसे उत्कंठा निर्भर होऊन या सुरवर घोकित आठई पहार भेटी जयाची परी विश्वरूपा सारिखे स्वप्ने ही कोणी न देखे तये प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले हे नाहं वेदेन तपसानन दानेन च चैजया शक्यं एवं विधो द्रष्टुं दृष्टवान सीमा यथा पै उपायांसी वाटा न वाहतेथ सुभटा साही सहित ओहटा वाहिला वेदी मज विश्वरूपाची या मोहरा चालावया धनुर्धरा तपांची या ही संभारा नवेची लागू आणि दानादी किर कानडे मी यज्ञी ही तैसा न सापडे जैसे निकासुरवाडे देखिला तुवा तैसा मी एकीचे परी आतुडे गाव धारे जरे भक्ती येऊनीवरी चित्तात एगा भक्त्या त्वरन्न या शक्य हमेवं विदोर्जुन ज्ञातु दृष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप परितेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचून अनारिसी गतीची नेने का सखळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राते गिवंसी ती गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सरे मज माझी संचरे मीची होणी आणि देवीची मी ऐसा थडिये माझारी सरी साक्षिराब्धी का जैसा शिराचाची तैसे मज लागुनी मंगेवरी किंबहुना चराचरे भजनाची का दुसरी परीची नाही तयाची क्षणासवे येऊन विध मी जानवे जाणितला तरी स्वभावे दृष्टोही होय मग इंधनी अग्नी उद्दीप्यानी इंधन हे भाषा आरपे ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त जेवी का उदयन की जे तेजाकारे तव गगनची होऊनी असे अंधारे मग उदयी लिया एक सरे प्रकाशू होय तैसे माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपे अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आघवे एक मीचे आती स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो मत्कर्म कृन्मन परमो मद्भक्त संगवर्जित निर्वेर सर्वभूतेषु यसमामेति पांडव ओम तद्दिति श्रीमद्भगवत गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायोगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शन योगो नामेकादशोऽध्याय जो मजची एका लागी कर्मे वाहतसे अंगी जया मज वाचुनी जगी गोमटे नाही दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ जेने जिनयाचे फळ मजची नाम ठेविले मग भूते हे भाष विसरला जे दिठी मीचे आहे सुदला म्हणून निर्वेर जाहला सर्वत्र भजे ऐसा जो भक्तू होये तयाचे त्रिधातुक हे जे जाये ते मीची होऊनी ठाये पांडवा गा ऐसे जगदू दर दोन दिले तेने करुणा रसाळे संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे यावरी तो पंडुक मरू जाहला आनंद संपदा थोरू आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी तेने देवाची या दोनही मूर्ती निकियाने हाळिली चित्ती तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखिला लाभू परितयाची जाणीवे मानून की जेची देवे जे व्यापकाहुनी नवे एकदेशी हेची समर्थावया लागी एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविदा जाहला ती आहे कोणी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू तरी होय बरवे दोन्ही आतू ते पुढती पुसो ऐसा आलोचू करुणी जीवी आता पुसती ओ जबरवी आदरील ते परिसावी पुढे कथा प्रांजळवुवी प्रबंधे गोष्टींना सांगिजेल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे भरोणी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्बिली अंघ्री युगिली विश्वरूपाच्या इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां एकादशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे